अ, ह्याच माझ्यासोबत घडलेली घटना आणि अजय वाघमारे यांच्यासोबत झालेला प्रकार याच्याबद्दलची आम्ही तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षण कल्याण तालुका कल्याण पोलीस स्टेशन येथे नोंदवलेली आहे. NC दिलेली आहे आम्ही. आणि तसेच पोलीस निरीक्षक ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे जिल्हा ठाणे येथे तेथे आम्ही नोंदवलेले आहे. या त्याच्या प्रती आहेत, त्याच्या OC आम्ही घेतलेल्या आहेत. तर ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट या कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हीच आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला न्याय मिळावा, जेणेकरून कोणी आमच्यावरती पुन्हा या प्रकारचा असा प्रकार घडू नये किंवा कोणी एखाद्या गोरगरिबावर अन्याय होऊ नये, त्यांना दबावाखाली वापरू नये. स्वतःच्या ताकदीचा किंवा एक राजकीय प्रेशर जर त्यांच्याकडे जर राजकीय बळ असेल तर त्या राजकीय प्रेशरचं त्यांनी आमच्यावरती प्रेशर टाकू नये. हेच माझं पोलिसांकडे माझी विनंती आहे. धन्यवाद. काय तुमचा प्रकार घडला त्या दिवशी? माझं नाव अजय आहे. मी गोविलीवरून येत होतो. माझं रिक्षा आहे. रिक्षामध्ये पांजरापोल येथे एक माणूस, त्याचं नाव आपलं कुंडलिक टेंबे त्याचं नाव होतं, तो रिक्षामध्ये बसला. त्याच्या मागून एक 4 व्हीलर गाडी आली आणि त्या गाडीमधून 2 माणसं उतरली आणि माझ्या रिक्षाला पलटी करायला निघालेली आणि तिथं मला मारहाण केली, शिवीगाळ दिली, जातीवादावरून बोललं. नंतर मी तिथून निघून आलो आणि बसस्टॉपवर आपल्या वाघेरापाडा इथे बसस्टॉपवर वापस ते येऊन मला शिवीगाळी दिली, मारण्याचा प्रयत्न केला. नंतर मी दादांना फोन केला, महेंद्र दादांना. पोलीस प्रशासनाला तुमची काय मागणी असणार? न्याय भेटला पाहिजे आम्हाला. तुमचं नाव सांगा आणि काय घडलेला प्रकार झाला. तुमच्या लहान मुलं असतात, तुम्हाला दुखापत झालेली आहे, मोठं पूर्ण नुकसान झालं आहे गाडीचं, ते सांगा. माझं नाव महेंद्र अंबू भगर, राहणार वाघेरापाडा कांबा. 30 तारखेला संध्याकाळी 8:30च्या सुमारास मला अजय वाघमारे, जो आमच्या शेजारीच राहतो, माझा शेजारीच आहे आणि आमच्या गावातलाच मुलगा आहे, तो रिक्षा चालक आहे, त्याची स्वतःची रिक्षा आहे. तो त्याच्या सासरवाडीवरून मिसेसला सोडून आणि घरी परतत असताना त्याच्यासोबत एक घटना घडली. ती त्यांनी मला सांगितली की पांजरपोल येथे कुंडलिक टेंबे राहणार रेवती हा एक आउटलाईनचाच व्यक्ती आहे. तो चांगल्या प्रकारे गावातल्या व्यक्तींना किंवा आम्ही त्याला ओळखतो, पण तो वाईट मार्गाला असल्याने त्याने त्या दिवशी तो पांजरपोलला होता. पांजरपोलला रनिंग रिक्षामध्ये, तो खड्डे असल्यामुळे रिक्षा स्लो होती, रनिंग रिक्षामध्ये तो बसल्यानंतर तो ज्या माणसांसोबत होता त्यांची गाडी त्या रिक्षाच्या पाठीच होती. ती गाडी पाटणं आणून अजय वाघमारे यांच्या रिक्षाला आडवी टाकली. आडवी टाकल्यानंतर त्यांच्या माणसाला बोलण्याच्या ऐवजी त्यांनी अजय वाघमारे यांना दमदाटी करून आणि त्याची रिक्षा पलटी करण्याचा प्रयत्न केला. पण अजय वाघमारेने एक साईडने रिक्षा दाबून धरली होती. मग त्याने विचारला की तुम्ही माझी रिक्षा का पलटी करतात? तो बोलतो त्या कुंडलिकला रिक्षामध्ये बसवलंच का? तो बोलला माझी रिक्षा आहे मी, आणि तो रनिंगमध्ये बसला आणि त्याने मला सांगितले की कांब्याला सोड, माझी रिक्षा आहे, भाड्यावरतीच चालते, मला भाड्याशी मतलब आहे. आणि तो बसला तर तो तुमचं सोबतीला, तर तुम्ही त्याला बोला, मला का बोलता? आणि मला हे संभाषण केल्याबरोबर त्यांना राग आला. ते पियालेले होते. त्या वेळेला जेव्हा त्याने विरोध केला, तर विरोध केल्यानंतर त्यांनी याला मारहाण केली. आणि कुंडलिक टेंबे चांगला ओळखतो की हा वाघेरापाडा आदिवासी पाडा आहे, आदिवासी पाड्यातला मुलगा आहे. तर त्यांनी त्याच याचं म्हणजे एक काहीतरी घडून आणायचं म्हणून एक प्रकार त्यांनी केला की एक दमदाटी करायची, दादागिरी करायची. त्या हिशोबामध्ये त्याला त्याच जागेवर मारहाण केली. कुंडलिक टेंबे आणि लखन पाटील. तर लखन पाटील हे आणि त्यांचा मामाही त्या गाडीमध्ये होता. मग मामा ज्या वेळेला गाडीतून उतरला आणि त्याने पाहिला अजय वाघमारे हा त्याच्या परिचयाचा व्यक्ती आहे वाघेरापाड्यातली, तर त्याने त्या दोघांना त्या कारमध्ये पाठवलं आणि तो रिक्षामध्ये बसला.
रिक्षामध्ये बसल्यानंतर वाघेरापाडा या ठिकाणी येऊन रिक्षा थांबवली आणि पुन्हा ती गाडी त्याच ठिकाणी येऊन पुन्हा अजय वाघमारे याला दमदाटी करून मारहाण, शिवीगाळी, जातीविषयक भरपूर काही बोलले. तर त्यावेळेला अजय वाघमारे, मी बाहेर जात होतो त्यावेळेला मला फोन आला अजय वाघमारे यांचा की दादा असं असं झालं आहे, आपल्या परिचयाची 2 माणसं पण आहेत, पण एक व्यक्ती भरपूर शिवीगाळ देतो, मला भरपूर जातीवरून पण बोलतो आहे, तर तुम्ही या. मी कांब्यावरून परत रिटर्न आलो. रिटर्न आल्यानंतर मी तिथली परिस्थिती पाहिली की म्हणजे एकदम फुल पियालेले होते ते तिघे आणि एक लहान मुलगाही होता त्यांच्यावर 7-8-9 वर्षाचा. आणखीन एक व्यक्ती, चौथा व्यक्ती गाडीमध्ये बसला होता. ते पाहिल्यानंतर मी समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी मलाही शिवीगाळी याने लखन पाटील याने शिवीगाळी केली आणि भरपूर काही बोलला. बघ, राजेश किसन भोईर हा माझा वर्गमित्र आणि त्याचे माझे घरचे चांगले संबंध आहेत. तोही त्यांच्यासोबत. लखन पाटीलला राजेश पाटील यांचा भाचा लागतो. भाचा लागल्या कारणाने राजेशने मला रिक्वेस्ट केली की महेंद्र, माझा भाचा आहे, पियाला जाऊ दे. बोलतो कशाला? अरे बोललो ठीक आहे, त्या रिक्षावाल्याची चुकी नाही, त्याला मारहाण केली तुम्ही, जातीविषयी शिवीगाळी करतायत, असं का करतात? अरे परिचयाचा व्यक्ती तू सोडवायला पाहिजे होतं. मी त्या ठिकाणी आलो, मी सोडवायचा प्रयत्न करतो, तो मलाही शिवीगाळ करतो, मलाही उलट बोलतो आहे. तर एक काम कर राजेश, तू घरी जा, आपण यांना घरी ने, आपण उद्या काय या विषयाबद्दल बोलू. मग मी अजय वाघमारे यांना घरी पाठवलं. घरी पाठवल्यानंतर त्यांनाही जाण्यास विनंती केली राजेश भोईर यांना की याला घेऊन जा, हा एकदम आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे, भरपूर हँग आहे. मग मी तिथनं अजय वाघमारे घरी पाठवल्यानंतर मीही तिथून निघालो. मला पुन्हा मारायला जायचं होतं. मी U-टर्न मारून परत आल्यानंतर मी पाहिलं ते परत बसस्टॉपला तिथे थांबले होते. बसस्टॉपला थांबले होते, तर मी तिथं न थांबता मी माझ्या कामानिमित्त निघून गेलो. निघाल्यानंतर साधारणतः मी परत घरी आल्यावर 11:45-11च्या दरम्यान मला वाटलं हे सगळं झालं. घरी गेल्यानंतर आपण प्रकरण उद्या हाताळू शकतो की समोरासमोर बसून. 11:45-11च्या दरम्यान जो लखन पाटील आहे हा पुन्हा इकडे गावामध्ये आला आणि लखन पाटील माझ्या मते कधी तर या वाघेरापाड्यामध्ये कधी आला नाही. आणि तो आल्यानंतर मी माझ्या घरी नसताना मी माझ्या गावामध्ये माझ्या मित्राच्या अंगण्यामध्ये तिथं गाडी लावली होती आणि पुन्हा गाडी घरी येण्यासाठी निघाल्याचं ते तिथं हजर झाले. ते तिथं आल्यानंतर त्याने डायरेक्ट माझ्याकडे आला आणि मला विचारू लागला की महेंद्र भगतचं घर कुठे आहे? तर मी बोललो आहे गावामध्ये. नाही, बोलतो तूच महेंद्र भगत आहे? बोललो हां, मीच महेंद्र भगत आहे. तू घर विचारलंस ना? तर घर गावात आहे. बोलतो तू मगाशी भरपूर शहाणपणा करत होता, त्या पोराची बाजू घेऊन बोलत होता, रिक्षावाला कोण लागून गेलो, तुम्ही आदिवासी का मोठे शाणे लागून गेले का? अरे बोलले तू असं का बोलतोस? झाला ना, तू घरी गेला, त्याला घरी पाठवलं आणि बोललो तू हे शब्द वापरू नको. मगाशी पण तुला मी बोललो, तिथे पण तू शब्द म्हणजे जे न काढायचे शब्द तू बोलला. तू पियाला बोललो घरी जा. नाही, बोलतो तुम्हाला आदिवासींना, ठाकरांना बोलतो जास्ती माज आलं आहे, तुम्हाला बोलतो मी दाखवतो बोलल्यानंतर त्याने त्याच्या जो कमरेला चाकू होता तो काढला आणि एक पाठीमागे एक हात लपून शॉकअप्सरचा रॉड आणला होता. शॉकअप्सर जो बाईकचा शॉकअप्सर असतो तो त्याने उगारल्याबरोबर मी पुढची काच वर केल्यानंतर त्याने जो घात केला, याच्यावर आघात केला, काच फुटली. मी आणि 2 माणसं पुन्हा त्याच्या गाडीमधून माझ्या दिशेने येतच होते. येताना मग मी ते पाहिलं, माझी गाडी स्टार्टच होती. मी गाडी तिथं काढण्याचा प्रयत्न केला. मी तिथनं स्वतःचा बचाव करण्यासाठी निघालो, पण एक टर्न तिथेशी जागेवर होतं म्हणून गाडी काही लवकर निघाली नाही. म्हणून त्याच टायमिंगमध्ये त्यांनी जी पहिली काच फोडली त्यावेळेला जो चाकू त्याने आतमध्ये मारला, तर मी हातमध्ये केला, अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये माझ्या हाताला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर मी तिथनं जी गाडी काढण्याचं त्यावेळेला स्पीड कमी होतं, त्यात कमी स्पीडमध्येच त्यांनी माझ्या दोन्ही डोरच्या काचा आणि पाठची काची त्याच्यावरती आघात केला त्या शॉकअपच्या रॉडने आणि पळतोस कुठं? थांब, बोलतो तुला खलास करायला आलो आहे, तुला मारणारच आहे, तुला मारूनच जाणार, या अशी भाषा वापरून जोरजोरात शिवीगाळ करत तिथेच जागेवरतीच उभा होता. माझ्या मागे पुढे गाडीच्या फिरत होता आणि मी जशी गाडी काढल्यानंतर मी उजवीकडनं आनेपाडा या मार्गे पांजरपोलवरून मग मी आणि गाडी चालू असताना पांजरपोलच्या आणि आनेपाड्याच्या मध्येच माझ्या गाडीचा राईट साईडचा टायर फुटल्यामुळं गाडी मी
तशीच पंक्चर गाडी मी रायत्याला गणेश हॉटेल आणि दीक्षाली बिअर शॉप त्याच्या समोर नेऊन आणि तिथे लावली. आणि मग अजय वाघमारे यांना मी कॉल केला आणि रिक्षा बोलवली, कारण माझ्या हाताला दुखापत झाली होती आणि माझ्यावरती एवढा मोठा हल्ला केला. एक जीवे मारण्याचा पूर्ण प्रयत्न होता. हा प्रयत्न त्याने केला किंवा घडून आणलं हे तर मला याची काही जाणीव नाही आहे, पण माझ्या मते हे कोणीतरी घडून आणलेला प्रकार आहे. कारण आम्ही आदिवासी समाजाचे असल्याकारणाने हे आमच्यावरती भरपूर दबावतंत्र वापरत आहेत. कारण त्यांच्या बोलण्यावरूनच ते येत होतं की बाबा जे विषयच नसताना त्या ठिकाणी असे विषय त्यांनी जातीवाचक विषय काढले. त्यावेळेलाही मी त्याला सुरुवातीला समजवलं आणि माझ्यावरती ज्या वेळेला त्यांनी हल्ला करण्यासाठी आलं ते हत्यारबंद आले होते. हत्यारबंद येणं म्हणजे हा एक रचलेला कट आहे आणि ती व्यक्ती माझ्या परिसरातली नाही किंवा माझ्या परिचयाची नाही. तो माझे मित्र राजेश भोईर त्यांचा तो भाचा लागतो. हे ज्या वेळेला मला माहिती पडलं त्यावेळेला मी पोलीस स्टेशनला त्या पद्धतीने जबाब दिला. माझं नाव भारती महेंद्र भगत, माझ्या मिस्टरांचं नाव महेंद्र अंबो भगत. 30 तारखेला जी घटना झाली, माझे मिस्टर रात्री अपरात्री ड्युटीला मुंबईला जातात. त्यांच्यावर 30 तारखेला जो हल्ला झाला ती ड्युटीवर जातात ते कोणत्या टायमाला. मी एकत्र कुटुंबात राहते. माझे दीर रात्री अपरात्री ड्युटीवर जातात, माझे मिस्टर रात्री अपरात्री ड्युटीवर जातात. त्यांना कोणत्या वेळेस कोणती ड्युटी लागते, कोणत्या टायमाला घरी येतात. पण जे 30 तारखेला झालं ते माझ्या मिस्टरांवर जे हल्ला झाला तो माझ्या कुटुंबावर किंवा माझ्या मिस्टरांवर होऊ नये अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी योग्य तो न्याय मिळावा और माझ्या कुटुंबावर किंवा माझ्या घरात येऊन त्यांनी पुन्हा असा प्रयत्न करू नये असे माझ्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे. मला योग्य तो न्याय मिळावा.